नागरिक, माझ्या आई भगिनी, माझे युवा बंधूंनो आणि ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो असं या गावचे सरपंच रणजित सिंग चव्हाण, मी या ठिकाणी केदार साहेब आणि खासदार साहेबाला आपल्या ग्रामपंचायत बद्दल सांगितलं ना त्यांना माहित होईल असं नाही. आताच खासदार साहेब म्हणाले की या 3.5 वर्षामध्ये मी अख्खा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी गेलो आणि दिल्लीमध्ये बऱ्याचशा देशातले खासदार येतात आणि आपापल्या ग्रामपंचायतचं म्हणा की विधानसभेचे विषय मांडतात, पण बोखाऱ्यासारखी ग्रामपंचायत 3.5 वर्षामध्ये त्यांनी आपल्या आयुष्यात पाहिली नाही असं खासदार साहेब आताच केदार साहेबाला सांगत होते. आणि ते ग्रामपंचायतचे उपसरपंच राहिलेले आहे. त्याचं एकमेव कारण असं की या 3.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने ही ग्रामपंचायत भाजपच्या हातात लोकांनी दिल्यानंतर कशा पद्धतीने चालली, कशा पद्धतीने लोकांचा छळ झाला, कशा पद्धतीने विकासाच्या नावावर भ्रष्टाचार केला, हे या ठिकाणी लोकांना तर माहीतच आहे, महाराष्ट्रालाही माहीत झालं. विधानसभेमध्ये सुद्धा हा मुद्दा उचलला होता आणि मुद्दा बी त्या लोकांनी उचलला की तो उलटा चोर कोतवाल को डाटे म्हणतात ना जुनी कहावत, तर त्या लोकांनी आपल्याच विरोधात अजेंडा उभा केला होता. परंतु ते म्हणतात ना, सत्य परेशान हो सकता है. मी साहेबांच्या नेहमी तोंडातून भाषणात ऐकत असतो की सत्य परेशान हो सकता है पण पराजित नाही. आणि तेच या 28 एप्रिलला या जनतेने या बोखारा ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीमध्ये करून दाखवलेलं आहे. मी या ठिकाणी भाऊ सांगते की बोखारा गावातील काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता आणि स्थानिक नेते तसेच राष्ट्रवादीचे लोक, या लोकांनी इतकी मोठी लढाई लढण्यासाठी इतकं छान नियोजन केलं होतं आणि कुठेच कोणी भटकलं नाही. आणि त्यांच्यामुळेच आपण हा विजय जिंकू शकलो. त्यांची एकता, लोकांनी दिलेली साथ, याच्यामुळे ही आपण लढाई जिंकू शकलो. मी उपाध्यक्ष असताना रश्मिताई जेव्हा अध्यक्ष होते आणि मी तेव्हा सदस्य होती आणि त्याच्यानंतर मी उपाध्यक्ष झाली. आपण ही जलजीवन मिशनची 52 करोडची योजना आली, प्रोजेक्ट पूर्ण तयार झालेला आहे. यांच्यासारखं कागदावर नाही केलं आहे आपण, तो पूर्ण योजना तयार झालेली आहे, टेस्टिंग सुरू आहे त्याची. पण या लोकांनी या 1 वर्षाच्या कार्यकाळामध्ये काही ठिकाणी ठराविक काही लोकांना, त्यांच्या पडूचे काही लोक होते, त्यांना 6 तास रोज पाणी आणि काही लोकांना फक्त 2 तास पाणी, काही लोकांना ऑल्टरनेट डे पाणी, असा भोंगळ कारभार या ठिकाणी करून ठेवला होता. निवडणुकीच्या वेळेस बऱ्याचशा लोकांनी आम्हाला सांगितलं की ताई ही समस्या अत्यंत गंभीर समस्या आहे आणि याच्यावर तुम्ही काहीतरी तोडगा काढाल जेव्हा तुम्ही निवडून याल. तर नक्कीच सरपंच साहेब आणि आमच्या ग्रामपंचायतचे 4 मेंबर आहेत, त्यांच्याकडून अपेक्षा आहे की समानतेचा आपण या ठिकाणी नियम फॉलो करावा. आणि आपल्याकडून सगळ्यांकडून अपेक्षा आहे, जो भ्रष्टाचार झालाय तो जनतेसमोर आहेच. उरला सुरला कुठे काय गडबड करून ठेवली सरपंच साहेब जनतेच्या समोर ठेवतीलच. पण या ठिकाणी मी इथे विश्वास देते की तुम्हा लोकांना ही ग्रामपंचायत आपली ग्रामपंचायत वाटेल, लोकांची ग्रामपंचायत म्हणून ही ग्रामपंचायतचं वातावरण या 1.5 वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कुठेही भ्रष्टाचार या ठिकाणी दिसणार नाही. विकासाचे कामं करत असताना खासदार साहेबांच्या माध्यमातून डीपीसीसी मधून निधी आणू आपण. आणि कॉलनीचा जो रस्ता होता भाऊ, हा जो कॉलनीला गावातून जोडते, त्या 6 महिन्या अगोदर चंद्रकांत भाऊ आवडे यांनी माझ्याकडे एक ठराव आणून दिला होता. मी खासदार साहेबाला दिला आणि त्यांचा खासदार साहेबाकडून फॉलोअप झालाय. तर माझ्या माहितीप्रमाणे तो रस्ता आता मंजूर झालेला, लवकरच ते काम होईल. दुसरं एक आहे की तो एक तुली पांधन आहे, तिथून शाळेचे पोरं येतात, आजूबाजूच्या गावचे लोक जातात, स्मृतीनगरचे काही वॉर्डनचे, तिकडले आपल्या बोखाऱ्याचे पण लोक त्याच रस्त्याने ग्रामपंचायतला वगैरे येतात. अत्यंत खराब झालेला रस्ता आहे आणि निकृष्ट दर्जाचं काम ते झालं होतं. तर त्यासाठी खासदार साहेब PWD मधून आपल्याला तो रस्ता प्रस्तावित करावा लागेल आणि तो एक महत्वाचा आहे. काही नियोजन समितीतून आपल्याला काही ठिकाणी यांनी भ्रष्टाचार करासाठी खूप रस्ते करून घेतले आणि काही ठिकाणी पाहिली तर परिस्थिती अशी आहे
का रस्तेच नाही झालेले आहे तिथे. तर आम्ही प्रायोरिटीने ठरवलंय की जिथं काहीच काम नाही झालंय तिथं पहिले काम करायचं. मग तिथे आपले लोक राहो की नाही राहो, पण तिथे फक्त जनता असायला पाहिजे, लेआउटवाले नसायला पाहिजे की कोणाचं लेआउट आहे ना तिथे आपण सिमेंट रस्ते बनवू, हा आमचा मानस राहणार नाही. जिथे धार्मिकतेकडे काही लोक आहे, त्यांच्या काही अपेक्षा आहे आपल्याकडनं की मंदिराला काही निधी द्यावं, त्याच्यासाठी आपण काही नियोजन करण्याचा प्रयत्न करू. काही बौद्ध विहार आहे तिथे आपण नियोजन करण्याचा प्रयत्न करू. केदार साहेबांच्या आशीर्वादाने आपली ही टेकडी आहे, तेव्हा मंत्री होते त्यांनी आपल्या स्वतःच्या निधीतून 2 करोड रुपये आपल्याला या शिवटेकडीला दिले होते. त्याचं काम आता पण सुरूच आहे भाऊ आणि अंतिम टप्प्यापर्यंत आलेलं आहे. तर नक्कीच आपल्या या गावाच्या विकासासाठी साहेब जरी मंत्री नसेल पण त्यांच्यामध्ये आज पण इतकी धमक आहे की लोकांच्या हितासाठी ते कुठूनही निधी म्हणा किंवा आपल्याला लढण्यासाठी न्याय म्हणा ते देण्यासाठी आज पण त्यांच्यात तेवढीच ताकद आहे. आणि त्यांच्याच ताकदीवर आम्ही खासदार साहेब असो, जिल्हाध्यक्ष असो, मी असो, आपण सर्व कार्यकर्ते असो, ही लढाई आपण लढत आहोत आणि कुठेही आम्ही त्यांच्या आशीर्वादाने कमी पडत नाही. भीतीचं तर वातावरण कार्यकर्त्यात आहे नाही, कारण की आपले नेतेच दबंग आहेत असल्यामुळे तर विशेष नाही. आणि जनतेच्या हितासाठी आपण सदैव काम करू. बऱ्याचशा लोकांच्या या 1.5 वर्षामध्ये अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत सरपंच साहेब आपल्याकडून, माझ्याकडून. आपण फुल नाही फुलाची पाकळी म्हणून लोकांचं या ठिकाणी आपण कार्य करूच, एवढंच या ठिकाणी बोलते. साहेबाला आणि खासदार साहेबाला खूप लग्न आहे आज आणि त्यांना आणि आपल्या सर्वांना लग्न आहे. पण या ठिकाणी खासदार साहेब आणि केदार साहेब वेळात वेळ टाकून काढून आपल्या सगळ्यांच्या याच्या खुशीसाठी, आनंदासाठी या क्षणी उपस्थित झाले, त्यांचं मनापासून धन्यवाद करते. आणि बोखाऱ्या वासियांचे पण हात जोडून धन्यवाद देते की त्यांनी एकजुटीने हा विजय आणला खेचून. त्यांच्या या सगळ्या गोष्टीचं विजयाचं श्रेय तुमचंच आहे आणि तुमचा विश्वास आम्ही कुठेही कमी पडू देणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगते. आमच्या केतवास ताई आहे, त्यांच्या नेहमी त्या मला फोन करायच्या भाऊ कि ताई ग्रामपंचायत में चलो, मोर्चा लेके चलो, वहां तो कोई जा नहीं सकता, कोई सुनावणी नहीं होती. आणि तेव्हा त्यांनी नेहमी त्या मला म्हणायच्या. पण त्यांच्यासोबत आपले कार्यकर्ते यायचे. एक ठिकाणी असं झालेलं आहे की रस्ता बनला आणि नालीच बनली नव्हती. त्या लोक तिथे आले की त्यांनी म्हटलं की आम्हाला रस्ता ठीक आहे तुम्ही करत आहे पण नाली करा, कारण की रोज उंच झाला तर पावसाळ्यात आमच्या घरात पाणी जाईल. आणि काही लोक आणि काही कार्यकर्ते इथे आले होते ते सांगायसाठी काहून इथे आले म्हणून त्यांच्या घराजवळचा रस्ता नाही झालाय बघ, लेटेस्ट रस्ता. जे आता निवडणुकीच्या वेळेस रस्त्याचं काम सुरू होतं, पण जे लोक इथे म्हणायला आले की नाली पहिले करा आणि मग रस्ता करा, तर त्यांच्या घराजवळचा रस्ता थांबवून दिलेला आहे. त्याची MB नाही झालेली आहे, त्या रस्त्याचं कामही सुरू आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे किती पैसे काढले सरपंच साहेब? 72 लाख उचलून घेतले. काही तर रस्ते असे आहे की जमिनीवर रस्तेच नाही पण पैसे उचलले. म्हणूनच इथले सचिव जोशी साहेब जे सस्पेंड झाले ते आमच्या खासदार साहेबांनी खूप मदत केली. त्यांचे पुरावे आम्ही तिथे हे केले, सबमिट केले, म्हणून ते तिथे त्यांचा सस्पेंड झाले. काही लोक असा आरोप लावत आहे की यांनी जाणून बुजून सस्पेंड केलं. आता तुम्ही सांगा, मुख्यमंत्री त्यांचे, पालकमंत्री त्यांचे, आमदार त्यांचे, सगळंच त्यांचं आहे. तर आम्ही कसं करू शकतो? आम्ही नाही, आमच्या त्या पुराव्यांनी, बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकारांनी, लोकांच्या जनतेच्या हितासाठी आम्ही जी लढाई लढलो त्यामुळे ते सस्पेंड झाले. त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून सस्पेंड झाले होते. तर ही लढाई सामोर पण राहील, असं नाही की ही लढाई आमची थांबेल. ही लढाई आपल्यासाठी सामोर पण राहील, एवढंच या ठिकाणी बोलते. इथेच थांबते. जय हिंद.